श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अचानक स्वामी दिसतात, योगायोग की संकेत. श्री स्वामी समर्थ. बाळा, कधी कधी अचानक स्वामींचं दर्शन होतं ना, ते फक्त डोळ्यांना दिसणं नसतं, तर मनाला दिसलेला एक आधार असतो. जणू स्वामी सांगत असतात, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तू स्वामींचा विचार करत आहेस आणि अचानक कुठेतरी स्वामींचं चित्र दिसणं योगायोग समजून दुर्लक्ष करू नकोस. कदाचित तुझ्या मनाला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची ती वेळ असेल. बाळा, जेव्हा तू मनाला खूप थकलं असतं आणि त्याच वेळी स्वामींचं दर्शन होतं, तेव्हा समजून जा, तुझ्या आयुष्याची दाखल घेतली गेली आहे. प्रत्येक संकेत मोठ्या आवाजात मिळत नाही. काही संकेत शांतपणे येतात, एखाद्या फोटोच्या रूपाने, एखाद्या शब्दाच्या रूपाने किंवा अचानक झालेल्या दर्शनाच्या रूपाने. तू मनात एक प्रश्न घेऊन बसला होतास आणि अचानक स्वामींचं दर्शन झालं. बाळा, उत्तर कदाचित शब्दात नाही, पण त्या दर्शनातून तुझ्या मनाला मिळालेल्या शांततेत आहे. स्वामींचे नाव घेतल्यानंतर अचानक स्वामींचा फोटो समोर येतो, तेव्हा एक क्षण थांब, डोळे मिट आणि मनापासून म्हण, स्वामी, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. बाळा, तुला वाटतंय की तू स्वामींना शोधतोयस, पण कधी कधी सत्य उलट असतं. स्वामींचं तुला स्वतःची आठवण करून देत असतात. अचानक स्वामींचं दर्शन झालं आणि मनात एक वेगळी शांतता आली, तर त्या भावनेला जप करत जगात अनेक गोष्टी डोळ्यांना दिसतात, पण काही गोष्टी फक्त श्रद्धेने जाणवतात. तू संकटात होतास, मनात म्हणला, स्वामी, आता तुम्ही सांभाळा, आणि थोड्याच वेळात स्वामी दिसले. बाळा, त्याला तू योगायोग म्हण किंवा संकेत, पण माझ्यावरचा विश्वास मात्र सोडू नकोस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. काही गोष्टीचा अर्थ कळत सांगतो. आज दिलेल्या छोट्याशा संकेत उद्या मोठ्या उत्तरांचं कारण ठरू शकतो. बाळा, स्वामींचं दर्शन झालं की फक्त इच्छा मागू नकोस. आधी एवढंच म्हण, स्वामी, माझ्या आयुष्यात योग्य ते घडू द्या. कारण तुला काय हवंय यापेक्षा तुला काय योग्य आहे ते स्वामींना अधिक माहीत असतं. अचानक स्वामी दिसले तर त्या क्षणी मनात आलेली पहिली प्रार्थना जपून ठेवा. कदाचित तुझ्या मनाचा आवाज स्वामींपर्यंत पोहोचलेला असेल. बाळा, जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात, तेव्हा श्रद्धेचा एक छोटासा किरणही खूप मोठा असतो, आणि त्या किरणांसोबत जर स्वामींचं दर्शन झालं तर मनाला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते. तू स्वामींचं दर्शन मागितलंच नव्हतं, तर अचानक दर्शन झालं. कदाचित हीच तर कृपेची सुंदर पद्धत आहे. जिथे अपेक्षा नसते तिथे स्वामींची आठवण येते. बाळा, प्रत्येक वेळी संकेत मिळाला की लगेच चमत्कार होईल असं नाही. कधी संकेत फक्त एवढाच सांगतो, धीर धर, योग्य वेळ अजून बाकी आहे. अचानक स्वामींचं नाव कानावर पडलं, फोटो दिसला किंवा कोणीतरी स्वामींची गोष्ट सांगितली, तर ते क्षणी मनापासून नमस्कार करा. कारण तुझ्या आयुष्यात श्रद्धेचा धागा पुन्हा मजबूत करण्याची ती संधी असू शकते. तुझ्या मनातलं दुःख कुणालाच सांगता आलं नाही, तर पण स्वामींचं दर्शन झाल्यावर डोळ्यात पाणी आलं. बाळा, ते अश्रू कमजोरीचे नव्हते, ते मनाने स्वामींच्या चरणी ठेवलेलं दुःख आहे. कधी कधी स्वामी आपल्याला उत्तर देत नाहीत, पण आपल्याला शांत करतात. आणि बाळा, मन शांत होणं हेही अनेकदा उत्तरच असतं. तू ज्या गोष्टीसाठी अनेक दिवस प्रार्थना करत आहेस, तिचं उत्तर लगेच मिळालं नाही, म्हणून श्रद्धा सोडू नको. स्वामींच्या वेळेला घाई नसते, पण त्यांच्या कृपेला उशीरही नसतो. अचानक स्वामी दिसले आणि तुझ्या मनात आलं, स्वामी माझ्यासोबत आहेत, त्या एका विचाराला घट्ट धरून ठेव. कारण कठीण काळात माणसाला सर्वात आधी आधाराची गरज असते. बाळा, स्वामींचं दर्शन म्हणजे नेहमी बाहेर काहीतरी बदलणार याचा संकेत नसतो. कधी कधी स्वामी आधी तुझ्या मनात बदल घडवतात, आणि मग तुझ्या आयुष्यात ज्या दिवशी तू खूप एकटा पडला होतास, त्या दिवशी स्वामी दिसले. कदाचित तुला एकच गोष्ट सांगण्यासाठी तुझ्यासोबत चालणारा कोणीतरी आहे. योगायोग कितीही असतो, श्रद्धा मात्र मनापासून असू दे. कारण श्रद्धा ठेवणाऱ्या भक्ताला प्रत्येक छोट्या क्षणातही स्वामींची आठवण सापडते. बाळा, स्वामींचं दर्शन झालं म्हणून प्रत्येक निर्णय घाईने घेऊ नको. शांत हो, विचार कर, प्रार्थना कर आणि योग्य मार्ग निवड. श्रद्धेसोबत विवेकही स्वामींच्याच देणगी आहे. तू म्हणालास, स्वामी, मला एकदा तरी संकेत द्या, आणि अचानक स्वामींचा फोटो समोर आला. त्या क्षणी मनात प्रेमाने नमस्कार कर आणि म्हण, स्वामी, तुमचा संकेत मला समजण्या इतकी बुद्धी द्या. बाळा, तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्याआधी कधी कधी मनाला आशेची छोटीशी चाहूल लागते. स्वामींचं अचानक दर्शन
ही त्यापैकी एक सुंदर आठवण ठरू शकते. धीर धर, पुढे चालत राहा. स्वामी अचानक दिसले आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं ना, तो क्षण जप, कारण कधी कधी मोठे चमत्कार नको असतात. मनाला 2 क्षणाची शांतता मिळणं हाच मोठा आशीर्वाद असतो. बाळा, तुझं नशीब बदलणार की नाही याचा निर्णय एकदा दर्शनावर करून नकोस, पण त्या दर्शनाने तुझ्या आशा जागी झाली असेल तर त्या आशेच्या कृतीची जोड दे. स्वामींचं नाव घे आणि प्रयत्न करत राहा. तुला स्वामी अचानक दिसले कारण तू त्यांना आठवत होतास की स्वामींनी तुला आठवलं होतं. हे कदाचित कुणालाच सांगता येणार नाही, पण एक गोष्ट नक्की, त्या क्षणी तुझं मन स्वामींच्या नावाने भरून गेलं. हीच मोठी गोष्ट आहे बाळा. उद्या काय होईल याची चिंता करू नकोस. आज स्वामींचं नाव घे, मन शांत ठेव आणि तुझ्या कर्तव्य करत राहा. योग्य वेळ आली की मार्ग स्वतः स्पष्ट होईल. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेव, अचानक स्वामी दिसले तर त्याला फक्त योगायोग म्हणून विसरू नकोस. त्यातून मिळालेली श्रद्धा आणि शांतता मनात जप. कदाचित तो क्षण तुला भविष्य सांगण्यासाठी नसून वर्तमानात एकटं न वाटण्यासाठी आला असेल. बाळा, जेव्हा जग म्हणेल तू एकटा आहेस, तेव्हा डोळे मिटून म्हण, नाही, माझ्यासोबत माझे स्वामी समर्थ आहेत. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो